तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्या वाङ्मयातील अनेक पैलूंचं दर्शन घडावं, त्यावर चिंतन व्हावं, त्याचा अभ्यास व्हावा, या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या अनेक ग्रंथांचा, वाङ्मय प्रकारांचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण या व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींच्या 21 समासी दासबोध अर्थात जुना दासबोध या ग्रंथातील 15वा समास श्री रघुनाथ चरित्र आपण पाहतो आहोत. काल आपण 24व्या ओवीपर्यंत आलो होतो. समर्थ प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करताना त्यांची प्रतिभा अत्यंत तेजस्वी होती आहे, अत्यंत प्रदीप्त होती आहे, उत्स्फूर्त होती आहे. आणि आपल्या सद्गुरूंचं वर्णन, आपल्या स्वामींचं वर्णन, प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करताना त्याला एक वेगळी झळाळी प्राप्त होती आहे. समर्थ सांगतायत की माणसाने आयुष्यभर जरी रामाला नाही भजलं, पण आयुष्याच्या संध्याकाळी जरी रामाची
इच्छा धरली, रामाची जवळीक साधली, तर राम त्याला दूर लोटणार नाही. राम जीवीचा जिव्हाळा, राम मनीचा कोवळा, राम जाणे अंतरकळा निज दासांची. मनाचा मवाळू, दिनाचा दयाळू, स्नेहाळू कृपाळू, जनीदास पाळू. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ वर्णन करतात. राम कसा आहे? करुणा समुद्र आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनीदास पाळू. असंख्य दासांचं, असंख्य सेवकांचं, असंख्य भक्तांचं पालन या रामाने केलेलं आहे. रामाच्या बद्दल समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, उठोन या प्रातःकाळी. रामाची भूपाळी आहे ही. उठोन या प्रातःकाळी, मूर्ती चिंतावी सावळी, शोभे योगी यांचे मेळी, हृदय कमळी साजरी. ऋषी मुनी योगी अशांच्या हृदय स्थानावर अधिष्ठित असलेली ही रामाची मूर्ती आहे. राम सर्वांग सुंदर, कासे मिरवी पितांबर, चरणे ब्रीदाचा तोडर, करुणाकर भक्तांचा. राम आनंदाची राशी, राम कैवारी देवासी, राम भक्तांचे मानसी, अहर्निशी शोभत. राम तापसा आधार, राम पुण्याचे माहेर, राम देहातो गौरी हर, निरंतर मानसी. मनाच्या श्लोकामध्ये 3 श्लोक आहेत की ज्यामध्ये समर्थ वर्णन करतात की भगवान महादेव रामाचं भजन करतायत, अहोरात्र चिंतन करतायत. देवांचा देव महादेव तो सुद्धा रामाला भजतो आहे. राम विश्रांतीचे स्थळ, राम आनंद केवळ, रामदास सर्व काळ, कंठी वेळ ऐसाची. समर्थ आपल्या रामाबद्दल भूपाळीमध्ये असं म्हणतात. प्रभू श्रीरामांची प्रार्थना आणि समर्थ रामदास स्वामी काय कार्य करतायत असं परमपूजनीय अप्पा अर्थात स्वामी वरदानंद भारतींचं एक काव्य आहे. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, ठाण मान अति सुंदर मूर्ती. प्रभू श्रीरामांचं वर्णन आहे. कोण थकतंय रामाचं वर्णन करायला? आज रामकथा हजारो वर्ष झाली, पण ऐकताना कंटाळा येतो का? उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. ब्रह्मांडाच्या पलीकडे गेलेली ही कथा आहे. आम्हाला खूप आवडते. मागच्या वर्षी लॉकडाऊन पिरियडमध्ये दूरदर्शननी उपनिषदांवरील एक मालिका चालवली. त्यानंतर महाभारत दाखवलं, रामायण दाखवलं. लोक तल्लीन होऊन पाहत होते. पूजनीय अप्पा म्हणतात, ठाण मान अति सुंदर मूर्ती, चापवान झळके शुभ हाती, आननी मधुर हास्य विराजे, भक्त वत्सल उभे रघुराजे. पाठीसी लटकतो शरसिंधू, ठाकला जवळ लक्ष्मण बंधू, जानकी कमलिनी वरदाही, वांछिते पुरवू तत्पर राही. वीर भक्तवर जो हनुमंत, राहिला पुढती जोडून हात, रामदास गुरुजे जगतासी, दक्ष भक्तिपथ दाखविण्यासाठी. अप्पा म्हणतायत, स्वामी वरदानंद भारती म्हणतायत, रामदास गुरुजे जगतासी, दक्ष भक्तिपथ दाखविण्यासाठी. दक्षिणी सहज शोभत धाटी, मंगलास नित वर्षत दृष्टी, रूपरम्य हृदया सुखदाई, लोचने खिळून राहती पायी. असं रामाचं सर्वांग सुंदर असं हे वर्णन आहे. ध्यान हे स्मरणी नित्य वसावे, प्रेम भाव हृदयी उसळावे. दे प्रसन्नपण याचित पाया, घे अनंत पदरी,
रघुराया. अनंत महाराज आठवले, अर्थात प्राचार्य अनंत दामोदर आठवले, पूर्वाश्रमीचं नाव आहे. संन्यास घेतल्यानंतर स्वामी वरदानंद भारती त्यांचं हे कवण आहे. आणि स्वामी वरदानंद भारतींनी त्यांच्या दामोदर प्रतिष्ठानच्या वतीनं रामदासांचा गाथा, अभंगांचा गाथा प्रसिद्ध केला. त्या गाथेमध्ये सुरुवातीला हे कवण घेण्यात आलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचं वर्णन करत असताना, प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्याचं वर्णन करत असताना समर्थ काय म्हणतात ते आपण या ओवी क्रमांक 25 पासून पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. राम पुण्यपरायण, राम लोकत्रयाचा प्राण. रामे दास बिभीषण, चिरंजीव अक्षयी केला श्रीराम. वैभवे रावण माजले, तेणे सकळ देव गांजिले. ऐसे जाणोनी धावणे केले, वैकुंठी हुणी रामे श्रीराम. वानरे मिळाली रामा भोवती, राम वानरांचा सांगाती. धाव धावो जवळी येती, कोण भाग्य तयांचे श्रीराम. रामपायी अहिल्या शिळा, दिव्य रूप झाली बाळा. रामे गणिकेसी सोहळा, विमानाचा दाखविला श्रीराम. राम खाये भिल्लटीची पोरे, राम खाये भिल्लटीची बोरे. राम प्रतापे वानरेश्वरे, राज्य केले सहोदरे. गांजिला होता जो श्रीराम. राम सुरवरा कोवसा, राम मंडन सूर्यवंशा. राम जप भवनीशा, सप्रचित राम नाम श्रीराम. या पुढच्या ओव्यांमध्ये राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी रामाच्या कार्याचं, कर्तृत्वाचं वर्णन करतायत. काय काय केलं रामाने. रामाच्या जीवनामध्ये अनेक छटा निर्माण झालेल्या आहेत त्याच्या कार्याच्या. एकच काम आहे का? राज्यकारभार अत्यंत सुंदर, समाजोत्थान अत्यंत सुरेख, राष्ट्रोद्धार नंबर 1, ऋषी मुनी तापसांचा उद्धार, त्यांचं संरक्षण अत्युच्च पातळीवर. किती आयाम आहेत रामाच्या जीवनाला. रामाचं चरित्र अत्यंत विलोभनीय आहे, अनुकरणीय आहे, श्रवणीय आहे, चिंतनीय आहे, वंदनीय आहे. असं हे राम, प्रभू श्रीरामचंद्र. राम पुण्यपरायण, राम लोकत्रयाचा प्राण. रामे दास बिभीषण, चिरंजीव अक्षयी केला. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामध्ये प्रभू श्रीरामचंद्र हे कसे आहेत? ते पुण्यपरायण आहेत. ते अत्यंत पुण्यवान आहेत. कारण तो वंशच पुण्यवानांचा आहे. सूर्यवंशामध्ये जन्म झालेला प्रभू श्रीरामचंद्र अत्यंत पुण्यपरायण असे आहेत. ते तिन्ही लोकांचे, त्रिभुवनाचे प्राण आहेत. आपल्याला माहिती आहे, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रामकथा किती, रामायण किती कोटींचं आहे, किती श्लोकांचं आहे? शतकोटी. मग ती तिन्ही लोकांना पाहिजे ना. लोकत्रयाचा प्राण, मानव जातीला पाहिजे, असुरांना पाहिजे, देवांना पण पाहिजे. प्रत्येकाला वाटायला लागलं की राम आमचा आहे. मनुष्यांना वाटलं की आमच्या मनुष्य अवतारात तो राम आला, त्यांनी कर्तृत्व केलं म्हणून तो आमचा आहे. देव म्हणाले, अहो तो तर आमचा अवतार आहे, आम्ही देव, आमचा आहे तो. त्यांनी अवतार घेतला तुमच्या वेशामध्ये. जे दैत्य होते, राक्षस होते, ते म्हणाले, अहो ते सगळं खरं आहे, पण कुणासाठी अवतार घेतला? आमच्यासाठी अवतार घेतला. आम्हाला त्यांनी पुण्य मार्गाला पाठवलं, तो आमचा आहे. आणि मग ही सगळी, ही तिन्ही मंडळी महादेवांकडे गेली. महादेवांनी त्याचे 3 विभाग केले आणि शेवटी 2 अक्षरे राहिले. 2 अक्षरे खरे.
राम राम हे म्हणा, परंतु पाहिले खरे. श्रीराम हे 2 अक्षरे, आणि ही 2 अक्षर महादेवांनी आपल्या कंठात विराजमान केलेली आहेत. लोकत्रयाचा प्राण, तिन्ही दैव, दैत्य आणि मानव या तिघांचा हा प्राण आहे. रामे दास चिरंजीव अक्षयी केला, वसे मेरुमांदार हे सृष्टी लीला. शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जगीदास दोनी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 2 दासांना चिरंजीव करून गेलेले भगवंत. त्यापैकी एकाचा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. रामे दास बिभीषण चिरंजीव अक्षयी केला. वैभवे रावण माजले, तेने सकळ देव गांजिले. ऐसे जाणूनी धावणे केले, वैकुंठी होनी रामे. अवतार घेतलाय. रामाचं कर्तृत्व काय? कुणाला चिरंजीव पद दिलंय? कोण उन्मत्त झाला होता, माजलेला होता. मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मी म्हणजे कोण आहे? माझ्या बंदिवासामध्ये मी सगळी देव टाकून दिलेली आहेत. समर्थांचा एक अभंग आहे, गणपतींनी रासव राखली. गाढवं वळायचं काम गणपतीला दिलेलं होतं. असा हा उन्मत्त झालेला दैत्य त्याचा पार नक्षा उतरवला, देवांना मुक्त केलं. म्हणून आमच्या वेणास्वामी म्हणतात, कोण आहे हा राम? तो मुक्तिदाता आहे. बंद विमोचन राम माझा, बंद विमोचन राम. बंधनातून काढतो, मुक्त करतो, असा तो राम आहे. करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, बहु कष्टली शब्द कारुण्य बोले, पुढे सत्वर भाग्य तिचे उदेले. ऋषी सर्व ही राम घेऊन वेगे, निघाला वना शीघ्र तेणेची मार्गे. पुढे राघवे देखिली चंडशीळा, पदी लागता जाहली दिव्य बाळा. अहिल्या सती मुक्त होऊन गेली, तिने राघवाची बहुस्तुती केली. पुढे त्याचा संदर्भ आलेलाच आहे. वानरे मिळाली रामा भोवती, राम वानरांचा सांगाती. धाव धावो जवळी येती, कोण भाग्य तयांचे श्रीराम. वानरे मिळाली रामा भोवती, राम वानरांचा सांगाती. धावो धावो जवळ येती, कोण भाग्य तयांचे. जे नर नव्हते, जे वानर होते, ती सगळी वानर मंडळी रामाच्या भोवती बसलेली आहेत. आता राम आणि वानरांचं हे सगळं दृश्य पाहून रावणाने जे 2 हेर पाठवले होते, जारे म्हणाले, जरा बघून या, हा राम खरोखरच आलाय काय तिथं. तो 100 योजने समुद्र पार करून प्रभू श्रीरामचंद्र लंकेच्या बाहेर आलेले आहेत. आणि तो शुक आणि सारण नावाचे 2 हेर रावणाने पाठवलेले, ते येऊन पाहतात, त्यांना मोठं आश्चर्य वाटतं. अरे, जो दूतानी एका सेवकानी लंकेची दानादान उडवली, त्याचा हा धनी कसा आहे? वल्कल घालून आहे, जटाजूट आहे, आणि याचे शेजारी कोण आहे?
कोणते प्रधान आहेत, वीर योद्धे आहेत, राजमंडळी आहेत, कुणी नाहीये. सगळी वानरं जमलेली आहेत. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. वानराचं भाग्य किती आहे वानरांचं. अहो, प्रभू श्रीरामचंद्रांच्या एका मोठ्या दिव्य चढाईमध्ये या सगळ्यांचा सहभाग नोंदवला गेला. आपल्याला प्रसंग माहिती असेल, जेव्हा दशाननाचा वध केला, रावणाला मारलं, आणि सीता जेव्हा येतीये, विभीषण एका शिबिकेमध्ये पालखीमध्ये सीतेला घेऊन येतो. पालखी आहे, बाजूनं पडदे लावलेले आहेत, दुतर्फा वानरं जमलेली आहेत, राम एका टोकाला आहेत, आणि ते प्रचंड दल आहे वानरांचं. आणि ती शिबिका येत असताना त्या वानरांना उत्सुकता आहे. माता सीता दिसते कशी, कोण आहे ही आहे तरी कशी, आमच्या प्रभू श्रीरामांची ही पत्नी आहे, आम्हाला कधी पाहता येईल, कधी दर्शन होईल. म्हणून ती सगळी मंडळी उत्सुक आहेत. ती जवळ जात आहेत, एकमेकांच्या खांद्यावर चढतायत, पटकन कुणीतरी पडदा बाजूला करताय, कुणीतरी मध्ये डोकावण्याचा प्रयत्न करताय, कुणी उडी मारून जात आहे, आणि हातामध्ये दंड घेतलेले विभीषण सरका बाजूला सरका बाजूला तो दंड भिरकावतायत, वानरांना पळवतायत. बघा वानरांचं भाग्य किती मोठं आहे. हे सगळं दृश्य पाहून प्रभू श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला पाठवलं. ते म्हणाले, सीतेला सांग, पालखीतून उतर आणि पायी चालत ये. प्रजानुरंजन हा ज्याचा जीवनाचा ध्यास आहे, त्या प्रभू श्रीरामांचं वर्णन या ठिकाणी आहे. श्री रघुनाथ चरित्र हे 15व्या समासाचं नाव आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रातले, जीवनातले अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये देदीप्यमान आहेत, आदर्शवत दीपस्तंभासारखे उभे आहेत. आमचं जीवन कसं असलं पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला पाठवतात, वहिनी दादांनी सांगितलंय पालखीच्या खाली उतरा, या वानरांना तुम्हाला पाहायचं आहे. आणि सीता पायी चालत येते. एवढं मोठं भाग्य आहे वानरांचं. समर्थ या ठिकाणी त्या वानरांचा मोठेपणा, त्या भाग्याचं मोठं लक्षण सांगतात. वानरे मिळाली रामाभोवती, राम वानरांचा सांगाती. त्याच्या शेजारी पाजारी आजूबाजूला सगळे वानर आहेत. धावो धावो जवळी येती, कोण भाग्यतयांच्या. किती मोठं भाग्य आहे. ते सारखे रामाच्या जवळ आहेत. आम्हाला मात्र रामाची आठवण सुद्धा येत नाही. आम्ही किती दुर्भाग्य आहोत. पुढे समर्थ म्हणतात, रामपायी अहिल्या शिळा, दिव्य रूप झाली बाळा, रामे गणिकेसी सोहळा, विमानाचा दाखविला श्रीराम. रामपायी अहिल्या शिळा, दिव्य रूप झाली बाळा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक प्रघात आहे, तो मनाच्या श्लोकामध्ये पण आलेला आहे, पण त्याचा अर्थ आम्हाला नाही समजला. आम्हाला श्लोक मुखपाठ आहे, पण अर्थ कधी समजला. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाचा श्लोक आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, रामपायी अहिल्या शिळा, दिव्य रूप झाली बाळा. समर्थ करुणाष्टकामध्ये म्हणतात, पुढे राघवे देखिली चंडशिळा,
पदी लागता जाहली दिव्य बाळा. अहिल्या सती मुक्त होऊन गेली, तिने राघवाची बहुस्तुती केली. कोण कुणाच्या पायी लागलाय? एक विचार आपण केला पाहिजे. प्रभू श्रीरामांसारखा अत्यंत आज्ञाधारक, ऋषी मुनींच्या आश्रमात जाणारे प्रभू श्रीरामचंद्र आपला भाता आणि आपलं धनुष्य बाजूला काढून ठेवतायत. किती नम्रता आहे, किती सेव्य भाव आहे. असे प्रभू श्रीरामचंद्र एका थोर ऋषी पत्नीला आपल्या पाया पडायला लावतील? आपण कधी विचारच नाही केला. वाल्मिकींचं रामायण जेव्हा वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल हे सगळं. भाषेतला अलंकार आम्हाला समजला पाहिजे. आचार्य किशोरजी व्यास एका ठिकाणी संदर्भ देताना सांगतात, मी एका घरी गेलो होतो आणि ते गृहस्थ मला त्यांच्या 2 मुलांचा परिचय करून देत होते. ते म्हणाले, हा माझा थोरला मुलगा जो आहे तो खूप बुद्धिमान आहे, अत्यंत हुशार आहे. दरवर्षी कॉलेजमध्ये शाळेमध्ये पहिला नंबर त्यांनी काढलेला आहे. तो पुढे मोठा होणार आहे. आणि हा जो धाकटा आहे हा मात्र बुद्धीने ढम्म आहे, तो निव्वळ दगड आहे. आता याचा अर्थ असा आहे का? आचार्य विचारतायत की हा धाकटा मुलगा दगड आहे? आपण असा शब्द घ्यायचा का? एवढंच नव्हे, एखाद्या वेळी चिडून वर्गामध्ये शिक्षक म्हणतात, तू मठ्ठ आहेस, तू बैल आहेस. म्हणजे मग तो बैल आहे का? त्याला 4 पाय आहेत, शेपूट आहे, 2 शिंग आहेत, वशिंड आहे, असं काही आहे का? आचार्यांनी अजून एक संदर्भ फार सुरेख दिलाय, तो पक्का लक्षात राहण्यासारखा आहे. आचार्य म्हणतात, जेव्हा आपल्यावर चीनने आक्रमण केलं तेव्हा यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री म्हणून बोलावून आलं. तेव्हा वर्तमानपत्रामध्ये जी मोठी बातमी होती ती अशी होती, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. आचार्य असं म्हणतात, 100-150 वर्षानंतर ह्या बातमीचं कात्रण पाहिल्यानंतर किंवा त्याचं हेडिंग पाहिल्यानंतर लोक म्हणतील की सह्याद्री पर्वताला 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी उडता येत होतं. आपण त्यातला अर्थ काढला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्र अत्यंत विनयशील आहेत आणि एक थोर ऋषी पत्नी, महर्षींची पत्नी, ती आपल्याला नमस्कार करते आहे आणि राम ते नमस्कार आपल्याला घेतायत. शक्य आहे का हे? गौतम ऋषींची पत्नी ही अहिल्या आहे. थोर न्यायशास्त्राचे अभ्यासक आहेत, प्रणेते आहेत, असे गौतम ऋषी आहेत. अत्यंत 24 तास अभ्यासात गर्क आहेत. ब्रह्मदेवाला त्यांची करुणा आली आणि ब्रह्मदेव म्हणाले, गौतमा, माझी कन्या तुझ्यासाठी ठेव. अत्यंत लावण्यवंती, अत्यंत सुरेख, गृहकृत्य दक्ष अशी ती कन्या. गौतम ऋषींनी तिचा स्वीकार केला. त्या दोघांचं लग्न झालं. पण गौतम ऋषींचा अभ्यासातलं चिंतन किंवा त्यातला वेळ काही कमी झाला नाही. गौतम ऋषींचं सगळं लक्ष तिकडे आहे. अत्यंत रूपवान, अत्यंत लावण्यवती असलेली अहिल्या
तिला पाहून इंद्र आसक्त झाला. देवादिदेव इंद्र तो आसक्त झाला आणि एके दिवशी त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. महर्षी गौतम सकाळचं अन्निक उरकून स्नान संध्या करून येण्यासाठी म्हणून नदीवर गेलेले आहेत. आणि त्या काळामध्ये मुनींच्या वेशामध्ये हा इंद्र त्या पर्णकुटीत आलेला आहे. बरं, हे अहिल्याला माहिती नाही असं आहे का? ह्याच्यासाठी वाल्मिकींचाच पुन्हा रामायणाचा अभ्यास केला पाहिजे. अहिल्याच्या लक्षात आलंय हे जे मुनी आलेले आहेत गौतमांच्या वेशामध्ये, हे गौतम नाही आहेत, आपले पती नाही आहेत, हा इंद्रदेव आहे. ती त्याचं स्वागत करते. अहिल्या गौतमांच्या वेशामध्ये रूपामध्ये आलेल्या इंद्राचं स्वागत करते. आणि तेवढ्यात महर्षी गौतम येत असताना ती पाहते. महर्षी गौतम येत आहे ते पाहिल्याबरोबर ती घाबरते आणि ती इंद्राला म्हणते, पटकन निघून जा. हा सगळा वृत्तांत आलेला आहे. वाल्मिकी ऋषींनी रामाला त्या ओसाळ प्रदेशामध्ये हा सगळा इतिहास सांगताना एक शब्द दिलाय, एक शब्द वापरलाय. आणि त्याचा अर्थ असा आहे की तिची बुद्धी भ्रष्ट झाली होती. अहिल्याची बुद्धी तेव्हा भ्रष्ट झालेली होती. हा शब्द वाल्मिकींनी वापरलाय. महर्षी गौतम पर्णकुटीत येतात. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात येतो. ते इंद्राला शाप देतात. इंद्र पळून जातो. थरथर कापत उभी असलेली अहिल्या, तिच्या लक्षात आलं की आपण पकडल्या गेलो. ती घाबरली आहे. तिला शाप देतात गौतम ऋषी. गौतम ऋषींचा शाप काय? वातभक्षा निराहारा. वातभक्षा म्हणजे वायुभक्षण करून राहशील. निराहार म्हणजे तुला कसलाही आहार लागणार नाही. वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी. तप करत तू पडून राहशील. अदृश्या सर्वभूतानाम आश्रमेसिम वसिष्यमे. एका आश्रमामध्ये तू पडून राहशील, तिथं तुझा वास होईल. अदृश्या सर्वभूतानाम, सगळ्या चराचराला तू अदृश्य होशील. आणि आश्रमामध्ये तू या ठिकाणी निवास करशील. शिलायाम आश्रमे तिष्ठ. एखाद्या पाषाणासारखी, एखाद्या शिळेसारखी की जिला अन्न लागत नाही, केवळ वायूवर जगणारी म्हणून तू इथं पडून राहशील. शिलायाम आश्रमे तिष्ठा. हा शाप महर्षी गौतम देतात आणि ते निघून जातात. ती लगेच पाया पडते, आपल्या पतींना विनवणी करते की मला यातून उशाप द्या. तेव्हा ते म्हणतात की या ठिकाणी दशरथ पुत्र प्रभू श्रीराम इथे येतील आणि ते तुझा उद्धार करतील. तू जशी इथं पडून राहशील तशीच मी त्या घटकेची वाट पाहीन. गौतम ऋषी तिला वचन देतात, तिला उशाप देतात आणि ते तिथून निघून जातात. वर्षानुवर्ष गेली. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र निघालेले आहेत. त्यांचा यज्ञ फलदायी झाला. अनेक राक्षसांचं निकंदन झालं आणि आता ते मिथिलेकडे चाललेले आहेत. जनक राजाच्या मिथिलेकडे चाललेले आहेत. ज्या जनकाच्या मिथिलेमध्ये मुख्य पुरोहित म्हणून शतानंद स्वामी आहेत. कोण आहेत हे शतानंद? हे शतानंद म्हणजे अहिल्या आणि गौतमांचे चिरंजीव आहेत. ते तिथं मुख्य पुरोहित आहेत. आत्तापर्यंतचा सगळा प्रदेश हिरवागार होता. वनराईंनी, पक्ष्यांच्या किलबिलाटांनी असा आनंदी होता. परंतु या ओसाड प्रदेशामध्ये आल्याबरोबर
अत्यंत वृक्ष सगळं वातावरण झालं. महर्षी विश्वामित्र रामाला सांगतात, रामाच्या चरित्राला अनेक पैलू पाडण्याचं काम विश्वामित्र करतायत. केवळ राक्षसांचा निपात करायचा आहे का? सज्जनांना भीती दाखवणारी, सज्जनांचा कर्दनकाळ ठरणारी स्त्री असली तरी तिचा निपात करायचा आहे का? ऋषीमुनींच्या यज्ञासाठी संरक्षक म्हणून केवळ राहायचं आहे का? अनेक पीडित, हीन, दीन, अडलेली, नडलेली अशा माणसांचा उद्धार करण्याचं कार्य विश्वामित्र प्रभू श्रीरामांना समजावून सांगतायत. आणि ते वर्णन करतायत की रामा, हा ओसाड प्रदेश बघितलास का? सगळं जीर्ण झालेलं आहे, सगळीकडे वृक्षता आहे. प्रभू श्रीरामांना आश्चर्य वाटतं. ते विचारतात काय झालं, आणि सगळी कथा विश्वामित्र रामांना सांगतात. राम म्हणतात, कुठे अहिल्या माता? विश्वामित्रांचे डोळे भरून येतात. त्यांच्या लक्षात येतं की रामाच्या हृदयापर्यंत आपला आवाज पोचलेला आहे. ते म्हणतात, चल पुढे, ती तुझी वाट पाहतीये. आपल्या हातून एका शीलावत झालेल्या दिव्य जीवाचा उद्धार होणार आहे. हे ऐकल्यानंतर राम लगबगीनं पुढे निघालेले आहेत. खरं तर आतापर्यंतचा जो प्रवास झाला तो विश्वामित्र पुढे आहेत, प्रभू श्रीरामचंद्र मध्ये आहेत आणि मागे श्री लक्ष्मण आहेत. आता त्या चालण्याच्या गतीमुळे राम पुढे गेलेत. कुठे माता अहिल्या, कुठे माता अहिल्या? केवळ वायूचा आहार घेऊन शिलावत पडलेली, शिळेसारखी पडलेली अहिल्या वाट बघतीये. रघुनंदना, दशरथ पुत्र, सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्र येणारे, आज येणारे, आज येणारे, आज येणारे. ते शबरीसारखं मतंग ऋषींनी नाही सांगितलं कधी येणार आहे राम, पण तो येणार आहे आणि तुझा उद्धार करणार आहे. अशी ती अहिल्या माता तिथं बसलेली आहे. आणि प्रभू श्रीरामचंद्र लगबगीनं पुढे जात आहेत. मागे विश्वामित्र आहेत, त्यानंतर लक्ष्मण भरात आहे. जीर्ण झालेला, शुष्क झालेला तो परिसर, पाणांचा आवाज रामाच्या पायाने जो चुर चुर वाजला, तेवढ्यात माता अहल्या तिथून आवाज देते, कोण कोण आहे? माता अहल्येचा आवाज ऐकून प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, माते, मी दशरथ पुत्र राम. अहिल्या उठते, पाणांचा सळसळाट होतो. ती पुढे येते. पदी लागता दिव्य होऊन गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी नतमस्तक होऊन तिला नमस्कार केलेला आहे. अहिल्या रामाच्या पाया नाही पडलेली. हे आम्हाला समजलं पाहिजे. रामाचं चरित्र अत्यंत प्रगाढ आहे, अत्यंत सखोल आहे, अत्यंत सहृदयी आहे. कारुण्य समुद्र असलेला राम माता अहिल्याला पाया पडायला लावील का? या ठिकाणी समर्थ म्हणतात, रामपायी अहिल्या शिळा, दिव्य रूप झाली बाळा. रामे गणिकेसी सोहळा, विमानाचा दाखविला. रामाच्या चरित्रामध्ये एक गणिका येते की जी पोपटाला राम राम म्हणायला शिकवते. अशा गणिकेचा सुद्धा उद्धार प्रभू श्रीरामांनी केला आहे. अहो, गुलाबराव महाराजांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. फार वर्ष नाही झालेली या गोष्टीला. प्रज्ञाचक्षू, ज्ञानेश्वर कन्या संत गुलाबराव महाराज वर्धा जिल्ह्यामध्ये
माधान नावाचं गाव आहे. अत्यंत अद्भुत अलौकिक चरित्र असलेला हा संत आहे. एक गणिका होती आणि तिने ध्यास घेतला की मला गुलाबराव महाराजांचं दर्शन करायचं आहे. लोक म्हणाले, काय वेळ लागले का, तू कशाला जाती तिथं, तू अपवित्र आहेस. पण ती एके दिवशी धारिष्ट्य करून गेली. ती कोसळली महाराजांच्या चरणांवर. महाराजांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने सगळं चरित्र आपलं महाराजांच्या चरणांवर ठेवलं. तो पश्चाताप, तो अनुताप गुलाबराव महाराजांनी पाहिला. गुलाबराव महाराजांनी तिला सांगितलं, बाळा ही ज्ञानेश्वरी घे. ती म्हणाली, अहो मी शाळेत नाही गेले, मला काही वाचता येत नाही. गुलाबराव महाराज म्हणाले, तू फक्त बोट फिरव, तू फक्त बोट फिरव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत तू फक्त बोट फिरव ज्ञानेश्वरीवर. तिने विश्वास ठेवला. आयुष्यातलं पुढचं सगळे दिवस ती ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली घोकत राहिली. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवरनं बोट फिरवत राहिली. जेव्हा तिचा अंतकाळ आला तेव्हा तिने सगळ्यांना सांगितलं, महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी माझ्या छातीवर ठेवा. माऊलींचं चरण तीर्थ माझ्या तोंडात सोडा आणि महाराजांना सांगा, तुमची हिराबाई, तिचं नाव हिरा होतं त्या गणिकेचं, तुमची हिराबाई ज्ञानेश्वरी छातीवर ठेवून गेली. आणि तिने शेवटचा श्वास घेतला. लोकांनी ही सगळी कथा, हा हृदयद्रव्य प्रसंग गुलाबराव महाराजांना सांगितला. गुलाबराव महाराजांनी सांगितलं, ती मोक्षाला गेली. अंती गती सामती. कुणाकुणाचा उद्धार केलाय, कसा उद्धार केलाय, कुणाला चिरंजीव केलं, कुणाला मोक्ष दिला, कुणाला कैवल्यपद दिलं, कुणाला राज्यपद दिलं. राम खाये भिल्लाटीची बोरे, राम प्रतापे वानरेश्वरे, राज्य केले सहोदरे, गांजीला होता जो श्रीराम. राम खाये भिल्लटीची बोरे. आपल्याला माहिती आहे ती भिल्लीन शबरी, ती सुद्धा अशीच वर्षानुवर्षे रामाची वाट पाहत होती. गात्र थकली, गात्र गलित झाली, परंतु आत्मा वरचेवर 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 सतेज होत राहिला. ज्या दिव्य आत्म्याला रामाचं दर्शन झालं, तिनं गोळा केलेली फळं खाल्ली रामाने. राम प्रतापे वानरेश्वर, वानरांना ईश्वराची जागा मिळवून दिलेला प्रभू श्रीरामचंद्र आहे. मग नराला का नाही देणार? वानराला जर ईश्वर प्राप्ती होऊ शकते तर तुमच्या माझ्या नराला का नाही होणार? राम प्रतापे वानरेश्वरे, राज्य केले सहोदुरे, गांजीला होता जो. पुन्हा इथं भरताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. राज्य केले सहोदुरे, भरतासोबत राज्य केलं. जो गांजला होता, कुणाच्या त्रासाने गांजला होता? प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष वनवासात गेलेले आहेत. रामाच्या विराहामध्ये तप्त झालेला आहे, पळून निघालेला आहे. असा तो भरत आहे. त्याच्यासोबत प्रभू श्रीरामांनी जे राज्य केलं त्याचं नाव आहे रामराज्य. ही कथा, रामाचं कर्तृत्व, रामाच्या कार्याचं महत्त्व आपण उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा आपल्या संत समागम फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून श्रवण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.